चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये जुन्या घराचा काही भाग कोसळलाय। या घटनेत 2 मुली थोडक्यात वाचल्यात। ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। ढिगाऱ्याखाली अनेक दुचाकी वाहनं दबली होती। अग्निशमन दलाने काही वाहनं बाहेर काढली आहेत आणि प्रशासनाने तातडीने रस्ता बंद करून सुरक्षा रक्षक नेमलाय। आपण पाहू शकतोय 2 मुली अक्षरशः थोडक्यात वाचल्यात। हा ढिगारा अक्षरशः काही क्षणातच खाली कोसळलाय। संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर पसरलाय। 2 मुली पुढे गेल्या आणि तेवढ्यात हा ढिगारा कोसळला। हा अपघात मुलींसोबत घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती। ही घटना आहे चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये हे सगळं घडलं। घराचा एक भाग कोसळला आणि या क्षणाची ही काही दृश्य सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। अगदी काही क्षणांसाठीच या मुली पुढे गेल्या आणि हा सगळा घराचा भाग कोसळला आणि त्या थोडक्यात वाचल्या। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संजय तुंगाम। संजय, काय सांगाल? या 2 मुली थोडक्यात वाचल्यात, मात्र हा घराचा भाग कशामुळे कोसळलाय? का झालाय हा अपघात? माहिती आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि मुसळधार पाऊस सर्वत्र कोसळतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे कमकुवत झालेले घर आहेत ते कोसळत असतात। याही घराची अवस्था तशीच झालेली होती। जो समोरचा दर्शनी भाग होता या घराचा तो जीर्ण झालेला होता आणि गेल्या 2 दिवसामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामुळे जरा आणखी कमकुवत झाला तो समोरचा भाग आणि तो पूर्णपणे कोसळला आणि केवळ समोरचा भागच नाही तर पूर्ण घरच या सगळ्या घटनेमध्ये कोसळल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि त्याच दरम्यान ज्या 2 मुली तिथून जात होत्या त्यांच्या अंगावर हा पूर्ण घराचा भाग कोसळला असता कदाचित, पण त्या थोडक्यात बचावल्या। त्या थोड्या समोर निघून गेल्या आणि त्यांच्या मागून ही घटना घडली, त्याच्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या। पण आता बल्लारपूर नगरपालिकेने या सगळ्या कमकुवत घरांची एक यादी बनवलेली आहे आणि सगळ्यांना नोटीस इश्यू केलेल्या आहे। घरातील रहिवासी सुखरूप आहेत का? रहिवासी सुखरूप आहेत, कारण घराचा जो मागचा भाग होता त्याला तो सुरक्षित आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळे घरातले लोक वाचले। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय दैव बलवत्तर म्हणून काही क्षणातच या मुली थोडक्यात वाचल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।